तास। रत्नागिरी शहरामध्ये पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये झाडे लावून निषेध व्यक्त केला आणि नगरपालिकेवर धडक देत अभियंत्यांना धारेवर धरीत जाब विचारला। तुम्हाला माहिती नाही, जून महिन्यात बोदर मारला जाय, जून महिन्यात बोदर मारला जाय। मला तुम्ही सांगा, डांबराचं काम केव्हा बंद होतो? पावसात मारला नाही, डांबराचं 15 मेला बंद होतो ना। हो, हे जूनच्या नंतर मारलेलं आहे। नियोजन काय तेव्हा सुद्धा डांबर टाकलेलं नाहीये। हो, जेव्हा कधी कामं चालू असतात ना, हे इंजिनियर लोक जातात का साईडवर जाऊन बघतात का? आता मला तुम्ही सांगा, बाकी चर्चा नको। आज आपल्या जी रत्नागिरी शहरातली जी परिस्थिती गंभीर पडली रस्त्यामुळे जनतेची, आज ते रस्ते पॅचवर का केले जात नाहीत? आपल्याकडे रत्नागिरी नगरपालिका पावसात पडणाऱ्या खड्ड्यांबाबत कोणत्याही प्रकारचे नियोजन करीत नसल्याचा घणाघाती आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी केल्याने एकच खळबळ माजली आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आज या रत्नागिरी शहरामध्ये जे संपूर्ण रत्नागिरी शहर हे जे खड्डेमय झाले, याला जबाबदार कोण यासाठी रत्नागिरी नगर परिषद शहरामधील रस्त्यामध्ये मारुती मंदिर असेल, माळनाका असेल, जयस्तंभ असेल, या ठिकाणी वृक्षारोपणचा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कार्यकर्त्यांनाच आम्ही घेतलेला आहे। आज आपल्याला माहिती आहे, जवळजवळ 2.5 वर्ष या रत्नागिरी नगर परिषदेमध्ये प्रशासकाचा कारभार सुरू आहे। ह्या रत्नागिरी शहरामध्ये ज्याप्रमाणे हेमंत मंजू ज्येष्ठ पत्रकार की 10-15 वर्ष आम्ही या नगर परिषद लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जनतेची सेवा करतोय, काम करतोय। जनतेने आम्हाला भरघोस मताने या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, त्यात काही मात्र शंका नाही हेमंत शेठ। पण ज्यावेळी आम्ही काम करत होतो त्यावेळीसुद्धा प्रत्येक निवडणुकीच्या आचारसंहिता त्या ठिकाणी येत होत्या। आपल्याला माहिती आहे, जर लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल की स्थानिक स्वराज्य निवडणूक असेल, त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी आम्ही त्या बजेटला तरतूद करून पावसाळ्याची डांबर 1 ते 2 महिने अगोदर ॲडव्हान्समध्ये मागून ठेवतो। आज आम्ही ज्यावेळी जिल्हा हे नगर परिषदेचे हे इंजिनियर जाधवना विचारलं की हे रस्ते आपण जे डबरनी भरताय, तर ते पावसाळी डांबर आपण का मागितलीत नाही, का विलंब केलात? प्रोसिजरप्रमाणे आपल्याला तिकडे एप्रिल महिन्याच्या अखेरीमध्ये आपल्याला या ठिकाणी डांबर पावसाळी उपलब्ध होणं गरजेचं होतं। त्यावेळी त्यांनी मला असं उत्तर दिलं की लोकसभेची आचारसंहिता होती, त्यामुळे आम्ही डांबर उपलब्ध करू शकलो नाही। आता आमची 15 दिवसामध्ये डांबर उपलब्ध होईल आणि या रत्नागिरीतले रस्ते गुळगुळीत करण्याचं काम रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून केलं जाईल। मी आपल्या तमाम रत्नागिरीवासियांना एकच कळकळीची विनंती करणार आहे, आज या रत्नागिरीच्या साई स्टॉपपासून संपूर्ण रत्नागिरी शहरातल्या 15 प्रभागमध्ये कोट्यांनी रुपयाची रस्त्याची कामं गेली, पण आज त्या ठिकाणी रस्ता आहे की दगड आहेत हे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी रस्ता काही ठिकाणी दिसतच नाही। मारुती मंदिरचं जर सर्कल बघितलं ते 100% त्या ठिकाणी नामूर्तानी डॅमेज झालेलं आहे। माझ्या अंदाजाप्रमाणे 2 महिन्यामध्ये अनेक वेळा सकाळ, दुपार, संध्याकाळ त्या ठिकाणी JCB येतो, त्या ठिकाणी नगर परिषदेचं वाहन येतं, त्या ठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी येतात आणि त्या ठिकाणी ते डबरनी खड्डे बुजवतात। त्याच्यात ते नगर परिषदेला पोहोचण्यापूर्वी ज्यावेळी मोठा पाऊस येतो तर त्यावेळी खड्डे परत रिकामे होतात आणि लोकांना पाणी भरण्यासाठी सोय त्या रस्त्यावर केली जाते, असं दृश्य त्या ठिकाणी समोर दिसण्यात येतं आहे। आपल्याला एक सांगेन की काल पण रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी निवेदन दिलं आहे की तातडीने रस्त्यावरचे खड्डे भरा। त्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवकांनी स्टेटमेंट दिले की रत्नागिरी नगर परिषदेमध्ये कोट्यांनी रुपये आम्ही निधी उपलब्ध करून दिलेला आहे, मग तुम्ही याला रस्त्याच्या खड्डे भरायला विलंब का होतोय? जर माझं एक मत आहे, जर ज्येष्ठ नगरसेवकांची सत्ताधारी पक्षाची स्टेटमेंट असेल तर मग ह्याच्यामध्ये जबाबदार CO आहेत, नगर परिषद आहेत की रत्नागिरी शहरातली जनता आहे, हे रस्ते नादुरुस्त झाले तातडीने का भरले, खड्डे बुजवले जातात नाही। आज आपल्या समोर दृश्य आहे, आज आम्ही रत्नागिरी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने सुद्धा आंदोलन करतोय। ज्या सरकारमध्ये महायुतीचं या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये सुट्टीमधल्या सरकारमधले पक्ष भारतीय जनता पार्टी असेल, एकनाथ शिंदे गट असेल, हे त्यावेळी वेळोवेळी आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत। पण मला आपलं समजत नाही की रत्नागिरीतली जनता ही संपूर्ण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला घेऊन जर रस्त्यावर उतरून येऊन जर आपण रस्ते पॅचिंग वर्क करणार असेल तर ही परिस्थिती आम्हाला करण्याची वेळ आणू नका। आज आम्हाला जे JE आहे त्यांचे इंजिनियर जाधव त्यांनी सांगितले आम्ही आजपासून मारुती मंदिरला RMCने हे रस्ते संपूर्ण रत्नागिरी शहरातले 15 वर्ष पॅचवर करण्याचं काम करणार आहेत आणि जर नाही 15 दिवसात हे जर रस्त्या शहरातले जर कच्चे फुटलेले रस्ते जर पॅचवर झाले RMC तर या रत्नागिरी नगर परिषदला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा कार्यकर्ता टाळ ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही। आणि जर ह्या 2 दिवसामध्ये रत्नागिरी शहरामध्ये जर RMC खड्डे भरले गेले नाही तर साई स्टॉपमध्ये रत्नागिरी शहराच्या हद्दीमध्ये जे येणारी वाहनं असतील, ग्रामीण भागापासून असतील, शहरातले असतील, ही संपूर्ण बंद करण्याचं काम
येणारा रत्नागिरी उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्याच्या गप्प बसणार नाही। राज्यात सत्तेत असलेला भाजप पक्ष अवघ्या 1.5 महिन्याच्या पावसातच रत्नागिरी शहरात जागोजागी खड्डे पडत असल्याने नगरपालिका याकडे लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ अखेर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला आणि यामध्ये बंड्या साळवी, प्रशांत साळुंखे, संध्या कोसुमकर, नदीम सोलकर यासह शिवसेना गटाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रस्ता करायचा तिथे आपल्या उद्यमनगर रोडला रत्नागिरी शहरात पडलेल्या खड्ड्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असंख्य नेते आणि कार्यकर्ते नगरपालिकावर धडकले आणि त्यांनी संबंधित अभियंत्यांना धारेवर धरून जाब विचारला। मी प्रेस घेऊन सांगतो का रस्त्याची नादुरुस्त झाली म्हणून काय ठरवलंय ते तरी सांगा। एक दोन बळी जायची बाबा येतो मी आलेत का तुम्ही काय विषय सांगता जात नाही। तुम्ही जे खड्डे भरताना तुमचे कर्मचारी कसे भरतात आज तुम्ही आम्ही ते एकदा ते खड्डे भरले परत हे आपल्याला कल्पना काम चालू दिला 5 प्रशासक म्हणून आपल्याला किती इंजिनियर तुमच्या हाताखाली कॉन्ट्रॅक्ट बेसिकचे 2 ते 3 असतील पण हा थोडा प्रभागाला म्हणजे समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।